गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज पार्ट 2 वाचतोय. जॉन असराफ म्हणतात, माणूस म्हणून आपलं काम हे की जे विचार आपल्याला हवेत तेच मनात धरून ठेवणं. तुम्हाला नेमकं काय हवंय हे मनात अगदी स्पष्टपणे ठरवा. असं करून तुम्ही विश्वातील महान नियमापैकी एक क्रियाशील करता. आकर्षणाचा नियम. तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता तसेच बनता. तुम्ही ज्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सर्वात अधिक विचार करता ती वस्तू आपल्याकडे खेचून घेतली जाते. बॉब प्रॉक्टर म्हणतात, जी गोष्ट तुम्ही तुमच्या मनःचक्षूने पाहता ती तुमच्या हातात येणार असते. तुम्हाला जे हवं त्याबद्दल विचार करा. तो तुमचा प्रबळ विचार पाहिजे आणि ती गोष्ट जरूर तुमच्या जीवनात प्रकट होईल. माईक डुली म्हणतात, लेखक आणि आंतरराष्ट्रीय वक्ता आहेत. हा सिद्धांत 3 सोप्या शब्दात सांगणं सहज शक्य आहे. विचार वस्तू बनवतात. विचार वस्तू बनवतात. विचारांनाच अस्तित्व येतं. याच सामर्थ्यशाली सिद्धांतामुळे तुमच्या विचारांना तुमच्या जीवनात अस्तित्व आलं. विचार वस्तू बनले हे तत्त्व स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहा. तुमच्या मनात अंतर्मनात ते सतत झिरपत राहू दे. तुमचे विचारच साकार झाले असं तुम्ही समजा. जॉन असराफ म्हणतात, बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की प्रत्येक विचाराला देखील एक फ्रिक्वेन्सी असते. प्रत्येक विचारालाही एक फ्रिक्वेन्सी असते. आपण विचार मोजू शकतो आणि म्हणूनच जेव्हा एखादी गोष्टीविषयी सातत्याने आपण पुन्हा पुन्हा विचार करतो, ती नवी कोरी गाडी असेल, जरुरी असलेली रक्कम, पैसा, तुम्हाला हवा असलेला जीवनसाथी याची कल्पनाचित्र मनात उभी करता, त्यावेळी तुम्ही त्या विचाराची विशिष्ट फ्रिक्वेन्सी सतत प्रक्षेपित करीत असता. डॉक्टर जो विटा असं म्हणतात, विचार चुंबकीय संकेत प्रक्षेपित करत असतात. ते जे ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करतात. प्रबळ विचार किंवा मानसिक दृष्टिकोन हा चुंबकीय नियम आहे. नियम असा आहे की समान गोष्टी एकमेकाकडे आकर्षित होतात. परिणामस्वरूप मानसिक दृष्टिकोन हा नेहमी आपल्या गुणधर्मांना अनुरूप अशी परिस्थिती आकर्षित करतो. विचारामध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात पसरतो आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सींच्या गोष्टी आकर्षित करतो. पाठवलेली प्रत्येक गोष्ट उगम स्रोताकडे परत येते आणि तो उगम स्रोत तुम्ही स्वतः आहात. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्या स्वतःपासून सुरुवात होते. प्रत्येक गोष्ट ही आपल्या स्वतःपासून सुरुवात होते. याबाबत अशाही पद्धतीने विचार करून पहा. आपल्याला माहीत आहे की एखाद्या टेलिव्हिजन स्टेशनचा ट्रान्समीटर टॉवर एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीद्वारे प्रसारण करतो, जी तुमच्या टेलिव्हिजनवरील प्रतिमामध्ये बदलली जाते. आपल्यापैकी बहुतेकांना हे सगळं नेमकं कसं होतं हे समजत नसेल, पण जेव्हा आपण फ्रिक्वेन्सीवर आपला टेलिव्हिजन चॅनल ट्यून करतो तेव्हा त्या चॅनलची चित्रमालिका विशिष्ट फ्रिक्वेन्सीची निवड करतो आणि त्या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या प्रतिमा आपल्याला मिळू लागतात. आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमा चित्र हवी असतील तर आपण चॅनल बदलतो आणि आपला TV दुसऱ्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून करतो. तुम्ही स्वतः एका मानवीय ट्रान्समिशन टॉवर आहात आणि तुम्ही या पृथ्वीवरील कोणत्याही TV टॉवरपेक्षा अधिक शक्तिशाली आहात. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टॉवर आहात. आपण स्वतः एक ट्रान्समीटर आहे या उद्देशाने तुम्ही विचार करा. तुम्ही जे विचार करताय त्याला मूर्त स्वरूप येणारच असा विश्वास तुमच्या स्वतःमध्ये पाहिजे. तुम्ही जो विचार करणार आहे ते मूर्त स्वरूपात येणारच आहे असा विश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे. मानसिक शक्तीची कंपन ही अत्यंत तरल, अतिसूक्ष्म आणि तरीही प्रचंड शक्तिशाली आणि सामर्थ्यवान असतात. चार्ल्स हॅनल यांचं म्हणणं आहे. बॉब प्रॉक्टर म्हणतात,
जर तुम्ही समृद्ध वैभवशाली जीवन कल्पनेत सतत रंगवीत राहाल तर ते तुम्ही नक्कीच आकर्षित कराल. हा सिद्धांत प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत खरा ठरतोच. जेव्हा तुम्ही समृद्ध जीवनाची कल्पना करता तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या नियमानुसार जाणीवपूर्वक जीवन निर्माण करत आहात. हे सगळं इतकं सोपं आहे, परंतु एकच मोठा प्रश्नचिन्ह आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातील जीवन का नाही जगू शकत. आपण आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याचा आपण विचार करत नाही. त्यामुळे वाईट गोष्टीऐवजी चांगल्या गोष्टी आकर्षित करा. आपण नेहमी आपल्या मनात वाईट गोष्टींचा विचार चाललेला असतो. जॉन अस्राफ म्हणतात, आपली समस्या हीच आहे. बहुतेक लोक त्यांना जे नको आहे त्याचाच जास्त विचार करत राहतात. आपल्याला ज्या गोष्टीची गरज नाही आहे त्याचा आपण जास्त विचार करत राहतो आणि मग त्यांना उगीच आश्चर्य वाटत राहतं की त्यांच्या बाबतीत त्या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा घडत राहतात. लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना जे हवं आहे ते त्याचा विचार करत नाहीत. आपल्याला जे हवं आहे त्याचा विचार केला पाहिजे. आपल्याला जे नको हवं आहे त्याचा विचार किंचित मात्रही करायला न पाहिजे. शतकानुशतके मानवजातीला ग्रासणारी प्लेगपेक्षा भयंकर अशा रोगाची साथ कोणती तर नको तेच मनात हा रोग. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नको असतात त्याचाच आपण वारंवार विचार करत असतो. जेव्हा लोक वाणी विचार कृतीतून जे नको आहे त्यावरच लक्ष केंद्रित करतात तेव्हा याच रोगाची विश्वली वाढवतात. पण आता ही नवी पिढी मात्र हा इतिहास निश्चित बदलून टाकणार. म्हणजे आताची 21व्या शतकातील पिढी नक्कीच हे बदलणार. कारण पूर्वी आपल्याला जे नको होतं त्याच गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करायचा. बॉब डायल म्हणतात, आकर्षणाचा नियम कार्यरत होताना या गोष्टीची पर्वा अजिबात करत नाही की तुम्ही एखादी गोष्ट चांगली समजता किंवा वाईट. तुम्हाला ती खरंच हवी आहे किंवा नाही हा नियम फक्त तुमच्या विचारावर प्रक्रिया करतो. आकर्षणाचा नियम हा फक्त आपल्या विचारावरती प्रक्रिया करतो. म्हणूनच तुमच्यावरील लहान रकमेचा कर्ज हा देखील कर्जाचा डोंगर समजून काहीतरी भयंकर परिस्थिती स्वतःवर ओढवल्याच्या भावना तुम्ही मनात निर्माण करत असता. तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा ठासून हे सांगता की मी कर्जबाजारी आहे. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला नको हवी आहे, म्हणजे तुम्हाला काय नको हवं आहे, तुम्हाला कर्ज नको हवं आहे, पण तुम्ही स्वतःला काय सांगता, मी कर्जबाजारी आहे. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे. तो व्यक्तिनिरपेक्ष आहे. तसेच एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट हे तो अजिबात ठरवित नाही. तो तुमच्या विचारांना आश्रय देतो. काहीही तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार करत असता त्याच गोष्टीला मूर्त स्वरूप देण्याचं काम आकर्षणाचा सिद्धांत करत असतो. तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला तो परत करतो. लिसा निकोल्स लेखिका आणि व्यक्तिगत सशक्तीकरण विशेषज्ञ आहेत. त्या म्हणतात, आकर्षणाचा नियम हा खरोखरच अत्यंत आज्ञाधारक आहे. जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टीविषयी हवे असलेल्या गोष्टीविषयी विचार करता आणि निश्चयाने त्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा आकर्षणाचा नियम तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट नक्कीच देतो पुन्हा पुन्हा. कधी तुम्ही अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करता ज्या तुम्हाला नको आहेत. उदाहरणार्थ, मला पोचायला उशीर नको होऊ दे. आकर्षणाचा नियम हे ऐकत नाही की ती गोष्ट तुम्हाला हवी आहे किंवा नको आहे. आकर्षणाचा नियम फक्त त्या उशीर नको आहे याच्यावरती तो विचार करत असतो, तो काम करत राहतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करता, मग ती कोणतीही असो, नियमानुसार त्या गोष्टीला तुम्ही आपल्या जीवनात अस्तित्व स्वरूप धारण करण्यासाठी जणू बोलावित असता, आकर्षित करत असता. तर मित्रांनो, याचा सारांश, आज वाचलेल्या 4 पेजचा सारांश हा आहे की आपल्याला जी गोष्ट नको हवी आहे त्याचा तुम्ही विचार करू नका. आता एक मी उदाहरण सांगतो. तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि तुम्हाला
म्हणायचं म्हणजे असं तुम्ही स्वतःच विचार करत राहता की मला उशीर नको व्हायला पाहिजे, उशीर नको व्हायला पाहिजे. पण या विचारापेक्षा तुम्ही जर असा विचार केला की मी वेळेवरती पोहोचत आहे आणि वेळेवरती माझे सगळे काम होत आहेत, याच्यावरती जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी वेळेवरती पोहोचाल. तर मित्रांनो, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याचा विचार तुम्ही नेहमी केला पाहिजे, ना की ज्या गोष्टी नको आहेत त्याच्यावरती वारंवार विचार नको करायला पाहिजे. धन्यवाद. भेटू पुन्हा उद्या.